नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तर आज खूप दिवसानंतर मी हा व्हिडिओ बनवतो आहे. आता इतके दिवस मी व्हिडिओ का बनवत नव्हतो याचं कारण मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर आज मी सकाळी आलो होतो आमच्या या आंब्याच्या शेतामध्ये, कारण आजपासून आमच्या शेतातील पेरणीची सुरुवात करायची होती. त्यामुळे अशा प्रकारे ट्रॅक्टरला बोलून सर्वात पहिल्यांदा आम्ही आमच्या या आंब्याच्या वावराची काकरणी करून घेतली. उन्हाळ्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जेव्हा आम्ही या शेतातून ज्वारी काढली होती तेव्हा या शेताला नांगरून ठेवले होते आणि आता मधल्या काही दिवसामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे आता शेतामध्ये मातीमध्ये खूप चांगली ओलसुद्धा आलेली आहे. त्यामुळे आता पेरणीचा हंगाम सुरू झालेला आहे. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा अशा प्रकारे शेताला ट्रॅक्टरच्या साहाय्याने काकरून घेतले. आता ट्रॅक्टर आमच्या शेतामध्ये आला आहे आणि मी ट्रॅक्टरवर बसणार नाही असं होणार नाही. त्यामुळे खूप दिवसानंतर मला ट्रॅक्टरवर बसायची सुद्धा संधी भेटली. जेव्हा आपल्या शेतामध्ये काम करण्यासाठी ट्रॅक्टर येतो आणि आपण ट्रॅक्टरमध्ये ड्रायव्हरच्या शेजारी बसून आपल्या शेतातील काम कसं चाललं आहे ते बघतो, तेव्हा खूप जास्त मजा येते आणि ती मजा मी आत्ता घेत होतो. शेतातील काकरणी चांगल्या प्रकारे व्हावी यामुळे प्रत्येक एका राऊंडनंतर अशा प्रकारे याच्या टोकाची माती आणि त्यावर लागलेली घाण काढावी लागते, नाहीतर नीट प्रकारे काकरणी होत नाही. याची काळजी पप्पा आणि शिवतेच पहिल्यापासूनच घेत होते. आणि शेवटी अशा प्रकारे मित्रांनो, आपल्या संपूर्ण आंब्याच्या शेताची चांगल्या प्रकारे काकरणी करून झालेली आहे आणि आता शेवट राहिलेला भाग अशा प्रकारे ट्रॅक्टरने काकरत आहे. अशा प्रकारे शेताची काकरणी केल्यामुळे शेताची माती ही मऊ आणि लुसलुशीत होते, जेणे की नंतर आपल्याला पेरणीसाठी काही अडचण येत नाही. आता या संपूर्ण वावराची आम्ही अशा प्रकारे काकरणी करून झालेली आहे आणि आता उद्या किंवा परवा आम्ही या शेतामध्ये नक्कीच पेरणी करू. आंब्याच्या शेतातील काम उरकल्यानंतर आम्ही आलो आमच्या मावराट्याच्या शेताला. आम्ही या मावराट्याच्या शेतामध्ये सुद्धा अशा प्रकारे आंब्याची झाडे लावलेली आहे आणि या आंब्याच्या शेतामध्ये भरपूर प्रमाणात गवतसुद्धा उगवले. त्यामुळे येथे काकरण्याची खूप जास्त गरज होती. त्यामुळे या शेतामध्ये फक्त काकरलेच नाही तर फनपाळीसुद्धा मारली. फनपाळी म्हणजे या काकराच्या मागे जी पट्टी असते त्या पट्टीने सुद्धा यावर पुन्हा एकदा फिरवले, जेणेकरून या शेतातील संपूर्ण गवताचा नाश व्हावा. तसे ट्रॅक्टर चालवत असताना बऱ्याचदा या ट्रॅक्टर ड्रायव्हर करून आमच्या या आंब्याच्या लहान लहान झाडांवर त्याचा टायर जातो आणि ती झाडे तुटून जातात. त्यामुळे ट्रॅक्टरला खूप जास्त काळजीपूर्वक चालवावे लागते. आणि असेच थोड्या वेळानंतर आमचे हे संपूर्ण शेत चांगल्या प्रकारे काकरूनसुद्धा झाले. त्यावरचे हे टाकीच्या वावराचे शेतसुद्धा चांगल्या प्रकारे काकरले. परंतु खालच्या या शेतामध्ये खूप जास्त अडचण येत होती, कारण या शेतामध्ये पावसामुळे खूप जास्त पाणी साचले होते आणि भरपूर प्रमाणात चिखलसुद्धा होता. त्यामुळे ट्रॅक्टरसुद्धा या शेतामध्ये खूप जास्त गाडत होता. आम्हाला फक्त एकच काळजी होती की या शेतामध्ये ट्रॅक्टर गुंतून नको बसायला. त्यामुळे आम्ही ड्रायव्हरला सुद्धा सांगत होतो की जास्त खोल या काकराला लावू नको. त्यामुळे त्याने सुद्धा ही गोष्ट ऐकली आणि वरच्यावर काकरल्यामुळे आमचे संपूर्ण आवर चांगल्या प्रकारे काकरूनसुद्धा झाले. तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या SK12 व्लॉग्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.